नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण खूप दिवसांनी एक नवीन कथा घेऊन येणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे नजर भाग पहिला. लेखिका आहेत स्नेहल पवार. दीप्ती रूममध्ये ओरडत ओरडत बेडवर उड्या मारत होती. तिचा आवाज ऐकून आत आलेल्या साईला बघून ती त्याच्या मागे लपते. काय झालं, अशी ओरडतेस का? तिला असं घाबरलेलं बघून तो तिला विचारायला लागतो. ते तिथे कपाटाच्या बाजूला. घाबरत घाबरत ती त्याला उत्तर देते. काय आहे कपाटाच्या बाजूला? कपाटाच्या दिशेने बघत बघत साई तिला विचारतो. ते बघ ना, तिथे कपाटाच्या बाजूला झुरळ आहे ते. दीप्ती अजूनही घाबरून त्याच्या मागे लपते आणि कपाटाकडे पाहत असते. काय झुरळ? एका झुरळाला घाबरतेस तू? साई तिच्याकडे आश्चर्याने बघत हसत तिला म्हणतो. का, काय झालं? घाबरू शकत नाही का? तू आधी त्या झुरळाला हाकलव बघू इथून. तिला त्याचे टोमणे कळत होते. बरं हाकलवतो, पण आधी माझा शर्ट तरी सोड. तो आपला शर्ट सोडवत बोलला. नाही ना, राहू दे ना. दीप्ती त्याचा शर्ट अजून घट्ट पकडत त्याला बोलली. ओके, मग झुरळ बाहेर आलं की टाकतो तुझ्यावर. तिला चिडवत चिडवत तो बोलत होता. नको जा, मी थांबते इथे. तिनेही त्याचा शर्ट सोडून टाकला. तो कपाटाच्या जवळ गेला आणि तिथे काय आहे ते बघू लागला. ए दीप्ती, इथे बघ, किती मोठं झुरळ आहे. मार त्याला आणि टाक बाहेर. दीप्ती घाबरत घाबरत बोलली होती. नाही, मी एक काम करतो. ते मरतो आणि तुझ्या बाजूला ठेवतो. तू गप्पा मार त्याच्यासोबत. हां, साई अजूनही तिला चिडवत होता. साई, तू ना आता मार खाणार आहेस, असं बोलून ती त्याला मारायला पुढे येते. ए हे बघ, टाकतो आता तुझ्यावर, असं बोलून त्याने हात पुढे केला आणि काहीतरी फेकल्याचं नाटक केलं. साई, नको, तू मार खाशील फेकलंस तर. ती स्वतःला वाचवत मागे जाते. घाबरट कुठली, काही नव्हतं तिथे. तो तिला चिडवत चिडवत जोरजोरात हसत होता. हो का, म्हणजे तू मस्करी करत होतास. आता तर तुला सोडतच नाही बघ मी, असं बोलून ती त्याला मारायला गेली, पण तो तिथून पळाला. आता का पळतोयस, थांब की. असं मारते की परत मस्करीच करणार नाहीस. ती त्याला मारायला जात होती, पण तो तिला चुकवून रूममध्ये पळत होता. मार बघू कशी मारते ते, घाबरट. तो पुन्हा हसत हसत तिला चिडवायला लागला. इतक्यात दीप्तीच्या पायाला काही लागतं आणि ती रडायला लागते. तिला असं रडताना बघून साई तिच्याजवळ येतो आणि तिला बघू लागतो. तर दीप्ती त्याला जोरात चिमटा काढते आणि ओरडते. दीप्ती, किती जोरात चिमटा काढला आई गं. का? आता का? मगाशी चिडवत होतास ना मला. आता दीप्ती त्याच्यावर हसत असते. बरं बाई, सॉरी, चुकलं माझं, माफ कर. पण चल उठ, आता उशीर होतोय आपल्याला. आज एका ठिकाणी जायचे लक्षात आहे ना? तो उठत तिला बोलत असतो. कुठे जायचं आहे? आज नको जाऊया, नंतर जाऊया, अजून थोडा वेळ झोपू दे, असं बोलत ती पुन्हा बेडवर झोपते. दीप्ती उठ, तुला लक्षात नाही आहे का कुठं जायचं आहे आपल्याला? आज आपलं काय ठरलंय? तो तिला उठवायचा प्रयत्न करत होता. काय ठरलंय? दीप्ती अजून चादर अंगावर घेत झोपून गेली. आज आपल्याला घराची डील फायनल करायची आहे, माहीत आहे ना? तो तिची चादर बाजूला करून तिला सांगत होता. अरे यार, आठवलं, आधी सांगता येत नव्हतं का? उगाच उशिरा उठवलं मला. चल आता तयारी कर. ती सगळं त्याच्यावर घालून तयारी करायला लागली. मी तुला उशिरा उठवलं? तो त्याची एक भुवई वर करून तिला विचारू लागला. हां सॉरी, मीच उशिरा उठली, पण आता तयारी कर बघू. ती रूम आवरून घेत त्याला बोलली. नाश्ता झालाय कधीच, पण चाय? अरे तुझ्या नादात तो गॅसवर ठेवलेला चहा गॅस बंद न करता इथे आलो, असे बोलून तो अगदी किचनकडे पळाला आणि गॅस बंद केला. आत्तापर्यंत चहा पूर्ण आटला होता. आता त्याला परत चहा करायला लागणार होता, म्हणून तो दीप्तीकडे बघू लागला आणि दीप्ती हळूच बाथरूममध्ये गेली, नाहीतर तिला त्याची बोलणी खावी लागणार होती. दीप्ती फ्रेश होऊन बाहेर आली आणि दोघांनी एकत्र चहा नाश्ता करायला घेतला. साई तयार होऊन आला होता. वा, माझ्या नवऱ्याने चहा मस्त केलाय, दीप्ती त्याला चिडवत बोलत होती आणि साई तिच्याकडे रागाने बघत होता. हा, माझ्या चहाचं कौतुक नंतर कर, आधी आपल्याला जायचंय त्याची तयारी कर. जर तुझ्यामुळे उशीर झाला तर बघ. हा, करते पटकन तयारी, तू फक्त सगळे पेपर्स आहेत का बघ नीट, असं बोलून ती तयारी करायला म्हणून रूममध्ये जाते. साई आणि दीप्ती दोघे नवरा बायको. 2 वर्षाआधी त्यांचा प्रेमविवाह झाला. सुरुवातीला घरच्यांचा विरोध पत्करून नंतर सगळ्यांना लग्नासाठी तयार केलं आणि थाटामाटात लग्न समारंभ संपन्न झाला. दोघेही लग्नानंतर शहरात कामासाठी आले होते. तिथेच एक फ्लॅट भाड्याने घेऊन दोघेही राहू लागले आणि आता त्यांना त्यांच्या स्वप्नातलं घर घ्यायचं होतं.
आणि त्यासाठी सर्व धडपड करून शहरात एका ठिकाणी त्यांना हवं असलेलं घर सापडलं. सर्व चौकशी करून त्यांनी हे घर घ्यायचं ठरवलं. आज त्याच कामासाठी ते बाहेर जात होते. दीप्ती रूममध्ये तयार होत होती. ती साईची आवडती साडी नेसून आरशासमोरून केस विंचरत असते. इतक्यात साई चेक घ्यायला रूममध्ये येतो आणि तिला समोर बघून घायाळ होतो. तीही त्याला बघून एक स्माईल देते. तो तिच्याजवळ येऊन तिला पाठीमागून मिठी मारतो. ती एक हात त्याच्या गालावर फिरवते. नव्याला आज प्रेम येते जास्त. हां, मग तू इतकी सुंदर साडी नेसून तुझे केस मोकळे सोडलेस की अजूनच सुंदर दिसतेस. मग प्रेम होणारच ना जास्त. असं बोलून तो अजूनच तिला घट्ट मिठी मारतो. हां, पण आता आपल्याला बाहेर जायचे, म्हणून तुमचं प्रेम आवरा, नाहीतर मी उशीर केला म्हणून सांगेल, बोलत ती त्याच्या मिठीतून सुटायला बघत होती. हो ग, जाऊया, पण मला माझं प्रेम तर व्यक्त करू देत, असं बोलून त्याने तिला मागे फिरवतो आणि आपले ओठ तिच्या ओठांजवळ नेऊ लागला. पण दीप्तीने हळूच त्याच्या ओठांवर आपला हात ठेवला आणि नजरेनेच नकार दिला. तसा तो दूर झाला आणि ती पुन्हा आपली तयारी करू लागली. त्याने कपाटातून चेक काढला आणि बाहेर निघाला. पण जाताना दीप्तीकडे तसाच पाहत तो उभा राहिला. दीप्तीही त्याला काहीच बोलत नव्हती. जसा त्याच्या नजरेनेच संवाद चालू होता. साई पुन्हा तिच्याजवळ आला, पण यावेळी त्याने आरशासमोर ठेवलेलं मंगळसूत्र घेतलं आणि तिला गळ्यात घातलं. त्याला असं करताना बघून तिला परत आपल्या लग्नाचे प्रसंग आठवले आणि ती लाजेने चूर होऊन तिने नजर झुकवली. तिला असं लाजताना बघून साई पण लाजला. तो पुन्हा आरशात तिला पाहू लागला. इतक्यात त्याला त्याच्या मागे कोपऱ्यात कोणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. म्हणून त्याने मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याने पुन्हा आरशात पाहिलं, पण यावेळी तिथे कुणीच नव्हतं. त्याला भास झाला असेल असे समजून त्याने दुर्लक्ष केलं आणि दीप्तीला काहीही यातलं सांगितलं नाही. थोड्या वेळाने तो बाहेर आला. दीप्तीही काही वेळाने बाहेर आली. दीप्ती, तिथे जायच्या आधी आपण मंदिरात पण जाऊन येऊया. आता कशाला, नंतर येताना जाऊया. दीप्तीला त्याला नाही बोलता येत नाही आणि तीही जायला तयार होते. दोघेही निघतात. गाडीच्या जवळ आल्यावर साईच्या लक्षात येतं की तो गाडीच्या चाव्या वरच विसरला. म्हणून तो दीप्तीला सांगून रूमवर जातो आणि चाव्या घ्यायला आणि दीप्ती गाडीजवळ उभी राहते. साई वर जातो आणि रूम उघडून आत जातो. चावी घेतो आणि बाहेर पडतो. इतक्यात त्याच्या लक्षात येतं की देवाजवळ दिवा लावायचा होता. तो पटकन देवाऱ्यावर जातो आणि दिवा लावतो आणि हात जोडून प्रार्थना करतो. पण जेव्हा डोळे उघडतो तेव्हा पाहतो तर काय, दिवा विझला होता. वाऱ्यामुळे झालं असेल असं समजून तो पुन्हा दिवा लावतो आणि निघतो. दार बंद करतो आणि दिवा परत विझतो. तो खाली येतो आणि दोघे गाडीत बसून निघाले. आज एक स्वप्न पूर्ण होणार या विचाराने दोघेही खूप खुश असतात. दीप्ती त्याच्या बाजूला बसली होती आणि साई गाडी चालवत होता. दीप्तीचं लक्ष बाहेर होतं आणि साईच्या मनात सकाळचा प्रसंग आणि आता दिवा विझल्याचा प्रसंग होता. मनात वेगवेगळ्या शंका येत होत्या आणि ते दीप्तीला सांगणं म्हणजे अवघड होतं, कारण तिला या सगळ्या गोष्टीवर विश्वास नव्हता. आज पण मंदिरात ती त्याच्यासाठी जात होती. गाडी मंदिराजवळ येऊन थांबली. दीप्ती आणि साई गाडीतून उतरले आणि मंदिरात जाऊ लागले. जाताना काही हार आणि नारळ घेतला. देवासमोर हात जोडून त्यांची सर्व दुःख त्याच्या पायाशी वाहून आपल्या आयुष्यात येणारे सुख एकत्र घालवण्याचा आशीर्वाद मागितला. दीप्तीला या सर्वात फारसा रस नसला तरी साईला आवडतं म्हणून ती हे सगळं आवडीने करायची. थोडा वेळ मंदिरात बसले आणि मग प्रसाद घेऊन दोघेही जायला निघाले. गाडीजवळ जात असताना साईला त्याचा जुना मित्र भेटला. दोघे मित्र कमी आणि भाऊ जास्त वाटायचे. असं नातं होतं एकमेकांशी त्यांचं. अरे विजय, तू इथे? बरं वाटलं तुला भेटून, असं बोलून त्याने त्याला मिठी मारली आणि विजयही त्याला पाहून खूप खुश झाला. बोलण्यातच त्याने आपण नवीन घर घेतल्याचं सांगितलं. त्याने त्याला घराची सर्व माहिती सांगितली. ते ऐकताना विजयचा चेहरा मात्र उत्तरलेला वाटत होता. काय रे, काय झालं? ही गोष्ट ऐकून तुला आनंद झाला नाही का? नाही रे, झाला, खूप आनंद झाला. पण विजय त्यांच्यापासून काहीतरी लपवायचा प्रयत्न करत होता. पण काय? साईला कळलं की तो काहीतरी लपवत आहे, म्हणून तो त्याला खोदून विचारायला लागला. मला असं वाटतं की तुम्ही ते घर घेऊ नये. विजयने आपल्या मनातील गोष्ट त्यांच्यासमोर सांगितली. का? दीप्तीने त्याचं बोलणं तोडत त्याला विचारलं. त्या ठिकाणी काही गूढ मृत्यू झाले आहेत याआधी आणि ते सर्व जोडप्यांचेच मृतदेह होते, हेही बोललं जातं. ते घर कोणी विकत घेत नाही ते याच कारणाने. तिच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देत त्याने सर्व सांगितलं. काहीही,
लहानपणी जशा भूताच्या गोष्टी ऐकायचो तसं आता तू आम्हाला ऐकवतोयस का? साईने ही गोष्ट मनावर न घेता त्याची स्टर खेचत तो त्याला म्हणाला, अरे खरंच सांगतोय, तुला माहीत आहे मला या सर्व गोष्टीत किती इंटरेस्ट आहे. ते मृत्यू झाल्यावर मीही तिथे गेलो होतो. तिथे गेल्यावर तिथे काहीतरी गूढ नक्कीच आहे. विजय अजूनही आपली बाजू त्यांना समजावत होता, पण दोघांनाही ते पटत नव्हतं. हे बघ विजय, माझा देवावर विश्वास आहे, पण या गोष्टींवर नाही, साई त्याला समजावून सांगत होता. अरे विश्वास नाही म्हणजे अस्तित्वातच नाही असं नाही ना. आजपर्यंत कधी मी काही बोललो नाही, प्रत्येक वेळी तुझ्यासोबत उभा राहिलो. आज ऐक, आज माझं ऐक, हे घर घेऊ नकोस. विजय त्याला आता खूप विनंती करू लागला. त्याला असं वागताना बघून साईला कसं तरी वाटू लागलं. त्याने त्याला बघू असं म्हणून सांगितलं आणि ते दोघेही पुढच्या रस्त्याला निघाले. क्रमशः पुढे काय होतं, ते घर विकत घेतात की नाही हे पाहण्यासाठी या कथेचा दुसरा भाग लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. जर हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.